हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चौकुते. आपण युनिट नंबर 3 नेक्स्ट पॉईंट बघतो आहे बघा आता. ठीक आहे, तर कोणता पॉईंट आहे बघा, तर मॉडेल्स ऑफ डिजिटल फॉरेन्सिस. तर डिजिटल फॉरेन्सिसचे मॉडेल्स आपण काय करणार आहे बघा, ह्याच्यामध्ये बघणार आहे मॉडेल्स ऑफ डिजिटल फॉरेन्सिस. ठीक आहे, तर फर्स्ट कोणता मॉडेल आहे बघा, रोड मॅप फॉर डिजिटल फॉरेन्सिस रिसर्च, RMDFR म्हणजे काय, रोड मॅप फॉर डिजिटल फॉरेन्सिस रिसर्च. तर क्वेश्चन पेपरला तुम्हाला RMDFRचा लॉंग फॉर्म विचारू शकतात बघा. तर काय आहे बघा, रोड मॅप फॉर डिजिटल फॉरेन्सिस रिसर्च. ठीक आहे, तर ह्याच्या डायग्राममध्ये बघा कोणते कोणते फेज आहेत बघा. तर आयडेंटिफिकेशन, प्रिझर्वेशन, कलेक्शन, एक्झामिनेशन, ॲनालाइज आणि लास्टचा काय आहे बघा, प्रेझेंटेशन. ठीक आहे, आयडेंटिफिकेशन, प्रिझर्वेशन, कलेक्शन, एक्झामिनेशन, ॲनालाइज आणि प्रेझेंटेशन. ठीक आहे, तर हे डिटेलमध्ये आपण आता बघणार आहे. काय RMDFR म्हणजेच काय, डिजिटल फॉरेन्सिसचं हे काय आहे, एक मॉडेल आहे. ठीक आहे, तर फर्स्ट बघा ह्याच्यामध्ये टोटल किती फेज होते, 6 फेज होते. कशामध्ये, RMDFRमध्ये किती फेज आहेत, 6 फेजेस आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट बघा आयडेंटिफिकेशन फेजमध्ये काय होतं, तर बघा इट रिकॉग्नाइज अँड इन्सिडंट फ्रॉम इंडिकेटर अँड डिटरमाइन इट्स टाईप्स. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये काय होतं की जो काही इन्सिडंट आहे तर तो रिकॉग्नायझेशनसाठी जो काही इन्सिडंट आहे तर काय होतं ह्याच्यामध्ये रिकॉग्नाइज होतं आणि कोणत्या टाईपचा आहे हे काय केलं जातं बघा, ह्याच्यामध्ये डिटरमाइन केलं जातं. डिटरमाइन इट्स टाईप. आयडेंटिफिकेशनमध्ये काय होतं की आयडेंटिफाय करून घेतो. काय आयडेंटिफाय करून घेतो की इन्सिडंट रिकॉग्नायझेशनसाठी, काय इन्सिडंट रिकॉग्नायझेशनसाठी आणि कोणत्या टाईपचा आहे हे काय केलं जातं, त्याच्यामध्ये डिटरमाइन केलं जातं. ठीक आहे, तर हे काय झालं, आयडेंटिफिकेशन. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, प्रिझर्वेशनमध्ये काय होतं बघा, प्रिझर्वेशन स्टेज करस्पॉन्ड टू फ्रीजिंग द क्राईम सीन. म्हणजे काय बघा, क्राईमचा जो काही सीन आहे तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, क्राईमचा सीन तर तो काय होतं, फ्रीजिंग करण्यासाठी ही स्टेज आहे. काय, प्रिझर्वेशन स्टेज करस्पॉन्ड टू फ्रीजिंग द क्राईम सीन. क्राईम म्हणजे एखादा क्राईम होतो आहे तर त्याचा जो काही सीन आहे तर ते फ्रीजिंगसाठी ही स्टेज आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इट कन्सिस्ट इन स्टॉपिंग ऑर प्रिव्हेंटिंग एनी ॲक्टिव्हिटीज दॅट कॅन डॅमेज डिजिटल इन्फॉर्मेशन बिईंग कलेक्टेड. म्हणजे डिजिटल इन्फॉर्मेशन आहे तर ते कलेक्ट केल्यामुळे जे काही डॅमेज होतं तर ते होऊ शकल अशा गोष्टी तिथं काय केलं जातं बघा, स्टॉप आणि प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. बघा, इट कन्सिस्ट इन स्टॉपिंग अँड प्रिव्हेंटिंग. स्टॉप आणि प्रिव्हेंट करण्यासाठी काय, स्टॉप आणि प्रिव्हेंटिंग अशा एनी ॲक्टिव्हिटी दॅट कॅन डॅमेज द डिजिटल इन्फॉर्मेशन बिईंग कलेक्टेड. डिजिटल इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी जे काही डॅमेज होतं तर अशा गोष्टी तिथं काय केलं जातं बघा, स्टॉपिंग आणि प्रिव्हेंटिंग केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट काय बघा, प्रिझर्वेशन इन्व्हॉल्व्स द ऑपरेशन सच ॲज द प्रिव्हेंटिंग पीपल फ्रॉम युजिंग कॉम्प्युटर ड्युरिंग कलेक्शन, स्टॉपिंग ऑनगोईंग डिटेक्शन process and choosing the safest way to collect information. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, प्रिझर्वेशन इन्व्हॉल्व द ऑपरेशन सच ॲज द प्रिव्हेंटिंग पीपल फ्रॉम युजिंग द कॉम्प्युटर ड्युरिंग कलेक्शन. म्हणजे जे लोक आहेत तर ते लोक कॉम्प्युटर वापरण्यापासून त्यांना काय केलं जातं बघा, प्रिव्हेंट केलं जातं. प्रिव्हेंटिंग पीपल फ्रॉम युजिंग कॉम्प्युटर, जे लोकांना काय केलं जातं, कॉम्प्युटर वापरण्यापासून काय केलं जातं बघा, प्रिव्हेंट केलं जातं. स्टॉपिंग ऑनगोविंग डिटेक्शन ऑनगोविंग जी काही डिटेक्शन प्रोसेस आहे तर ते स्टॉप केलं जातं. अँड इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी सगळ्यात सुरक्षित असा मार्ग काय केला जातो बघा, त्याच्यामध्ये निवडणे यासारख्या ऑपरेशनचा ह्याच्यामध्ये काय केलेला आहे बघा, समावेश केलेला आहे. म्हणजे काय लक्षात आलं बघा, प्रिझर्वेशनमध्ये काय होतं की
जी काही क्राईमची सीन आहे तर ती प्रिझर्विंग करण्यासाठी ही स्टेज काय केली जाते आहे. ठीक आहे. त्यानंतरनं डिजिटल इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यामुळे जे काही डॅमेज होतं तर अशा गोष्टी तिथं काय केल्या जाते बघा, स्टॉप आणि प्रिव्हेंट करण्यासाठी पण ह्याचं काय केलं आहे बघा, कन्सिस्ट केलेलं आहे. आणि काय बघा, प्रिझर्वेशन इन्व्हॉल्व्स द ऑपरेशन सच ॲज द प्रिव्हेंटिंग पीपल फ्रॉम युझिंग द कम्प्युटर ड्युरिंग करेक्शन. म्हणजे जे लोकांना कम्प्युटर वापरण्यापासून प्रिव्हेंट केलेलं आहे. स्टॉपिंग ऑनगोईंग डिटेक्शन प्रोसेस अँड इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग निवडायचा यासाठी हे ऑपरेशनचा काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय झालं बघा, प्रिझर्वेशन. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, कलेक्शन स्टेज. कलेक्शन स्टेजमध्ये काय होतं बघा, कलेक्शन स्टेज कन्सिस्ट इन फाइंडिंग अँड कलेक्टिंग डिजिटल इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काय होतं बघा, कलेक्शन स्टेजमध्ये फाइंड आणि कलेक्ट केलं जातं काय, डिजिटल इन्फॉर्मेशन दॅट मे रिलिव्हेंट टू द इन्व्हेस्टिगेशनच्या रिलिव्हेंट जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ते कलेक्ट आणि फाइंड करण्यासाठी काय केलं जातं, ही कलेक्शन स्टेज कन्सिस्ट केली जाते. ठीक आहे. सिन्स डिजिटल इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन कॉम्प्युटर. डिजिटल इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते कशामध्ये बघा, कम्प्युटर्स. कलेक्शन ऑफ डिजिटल इन्फॉर्मेशन मीन्स आयदर collection of equipment contains the information. कलेक्शन ऑफ डिजिटल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, कलेक्शन ऑफ जे काही इक्विपमेंट्स आहेत ते कंटेन द इन्फॉर्मेशन ऑर रेकॉर्डिंग द इन्फॉर्मेशन ऑन सम मीडिया. आणि सम मीडियामधून इन्फॉर्मेशन काय करणे, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करणे. ठीक आहे. तर कलेक्शन मे इन्व्हॉल्व रिमूव्हल ऑफ पर्सनल कम्प्युटर फ्रॉम द क्राईम सीन. क्राईम सीन त्या पर्सनल कम्प्युटरमधून काय होणार, रिमूव्हल. ठीक आहे. कॉपिंग ऑर प्रिंटिंग आउट कंटेन ऑफ फाईल फ्रॉम अ सर्व्हरपासून जे काही कॉपी अँड प्रिंटिंग करायचं आउट ऑफ कंटेंट्स, जे काही कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स. ठीक आहे. त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ नेटवर्क ट्रॅफिक अँड सो ऑन, आणि नेटवर्क ट्रॅफिक रेकॉर्डिंग करणे. तर ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत बघा, ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. कलेक्शन म्हणजे काय काय कलेक्शन करायचं, की क्राईमचा सीन असेल, त्यानंतरनं ते काय क्राईमचे जे काही फाईल आहेत तर ते फाईल सर्व्हरपासूनचे जे काही फाईल्स आहेत तर ते फाईलचे कॉपी आणि प्रिंट आऊट. ठीक आहे. त्यानंतरनं रेकॉर्डिंग, नेटवर्क ट्रॅफिकचे रेकॉर्डिंग असेल किंवा आणि काहीही असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कलेक्शनमध्ये काय केलेल्या आहेत बघा, इन्व्हॉल्व केलेले आहेत. म्हणजे सगळ्या क्राईम रिलेटेडचे जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती कलेक्शन करणे म्हणजेच काय, कलेक्शन स्टेज. ठीक आहे. लक्षात आलं, आयडेंटिफिकेशन, प्रिझर्वेशन आणि कलेक्शन. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, एक्झामिनेशन. नेक्स्ट काय आहे बघा, एक्झामिनेशन स्टेज कन्सिस्ट इन अ डेप्थ सिस्टमॅटिक सर्च ऑफ एव्हिडन्स रिलेटिंग टू द इन्सिडंट बिईंग इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. तर एक्झामिनेशन स्टेजमध्ये काय होतं बघा, की एखादी जी काही घटना आहे तर ती घटना आपण काय केली जाते बघा, ह्याच्यामध्ये की त्या घटनेचा काय केला जातो, ह्याच्यामध्ये तपास काय केला जातो ते एखाद्या घटनेचा तपास केला जातो. आणि असं तपास केला जात असताना त्याच्या संदर्भात जो काही पुरावा असतो तर त्याचा काय केला जातो बघा, एकदम मध्ये पद्धतशीरपणे शोध केला जातो. लक्षात आलं. बघा, एखादी घटना एक्झामिनेशन स्टेजमध्ये काय होतं, इन डेप्थ सिस्टमॅटिक सर्च ऑफ एव्हिडन्स रिलेटिंग टू द इन्सिडंट बिईंग इन्व्हेस्टिगेटेड. म्हणजे एखाद्या घटनेचा तपास केला जात असण्या संदर्भात जो काही पुरावा असतो, जो काही पुरावा आहे तर त्याचा पूर्ण डीपमध्ये पद्धतशीरपणे शोध केला जातो. कशामध्ये, एक्झामिनेशनमध्ये. द आउटपुट ऑफ एक्झामिनेशन आर द डेटा ऑब्जेक्ट फाउंड इन कलेक्शन इन्फॉर्मेशन. म्हणजे आउटपुट, त्या एक्झामिनेशनचा आउटपुट म्हणजे काय असणार आहे, डेटा ऑब्जेक्ट्स फाउंड इन द कलेक्टेड इन्फॉर्मेशन. जी काही कलेक्टेड इन्फॉर्मेशन आहे तर ते त्याच्या आउटपुट असणार आहे कशाचा, एक्झामिनेशनचा. दे मे इन्क्लूड, काय काय इन्क्लूड केलेले आहेत बघा, लॉग फाईल, काय लॉग फाईल्स इन्क्लुडेड आहेत, डेटा फाईल्स इन्क्लुडेड आहेत. त्यानंतर स्पेसिफिक फेस कंटेनिंग डेटा फाईल, स्पेसिफिक फेस कंटेनिंग स्पेसिफिक स्पेस. ठीक आहे. टाईम स्टॅम्प्स. ठीक आहे.
म्हणजे स्टॅम्प्स पण आणि आणखीन काय काय सगळे फाईल्स याच्यामध्ये काय केलेले असतात बघा, इन्क्लुडेड केलेले असतात. कशामध्ये? एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲनालाइज म्हणजे काय? ॲनालाइज करणे. मग ॲनालाइजमध्ये काय होतं बघा, ॲनालाइजचा मेन एम काय आहे, तर ड्रॉ कन्क्लुजन्स बेस्ड ऑन एव्हिडन्स फाउंड. म्हणजेच काय बघा, ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही सापडलेले सगळे पुराव्याच्या आधारे निष्कर्ष काढणे. जे काही सापडलेले सगळे पुरावे आहेत तर त्यांच्या आधारे काय करायचं आहे, एखादा निष्कर्ष काढायचा. म्हणजेच काय, कन्क्लुजन काढायचं. जे काही पुरावे सापडल्यात आपल्याला, एखाद्या त्या क्राईम बाबतीतचे जे काही पुरावे सापडल्यात तर त्याचं ॲनालायझेशन करणे म्हणजे निष्कर्ष काढायचा आहे, म्हणजे ॲनालाइज फेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्टचा फेज कोणता आहे बघा, रिपोर्टिंग म्हणजे काय, की रिपोर्ट करणे. म्हणजे एकूण तपासातून जे काही मिळालेला आपला संदर्भ आहे, जे काय आडाखडा आपला आहे, एकूण तपासात आपल्याला जे काय भेटलेला असणारा अहवाल आहे तर तो लिहायचा. म्हणजेच काय, रिपोर्ट करायचा. दिस एंटेल्स रायटिंग अ रिपोर्ट आउटलाइनिंग द एक्झामिनेशन प्रोसेस अँड पर्टिनंट डेटा रिकवर्ड फ्रॉम द ओव्हरऑल इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे ओव्हरऑल इन्व्हेस्टिगेशनमध्ये जो काही आपला एकूण तपासात मिळालेला जो काही संदर्भाचा आराखडा आहे तर त्याचा अहवाल देणे म्हणजेच काय येणार आहे बघा, कोणता, रिपोर्टिंग फेज. कोणता फेज असणार आहे, रिपोर्टिंग फेज. तर बघा कोणते कोणते फेज आपण बघितलेले आहे, कुठले ह्याच्यामध्ये, RMDFR म्हणजेच काय, की रोड मॅप फॉर डिजिटल फॉरेन्सिस रिसर्च. त्याच्यामध्ये कोणते कोणते आयडेंटिफिकेशन ह्या फेसमध्ये काय होतं, आयडेंटिफाय करून घेतं. प्रिझर्वेशनमध्ये प्रिझर्विंग द क्राईम सीन केलं जातं. कलेक्शनमध्ये डेटा कलेक्ट केला जातो. एक्झामिनेशनमध्ये काय होतं बघा, की डीपमध्ये ते एखादी जी काही घटना घडलेली आहे त्याच्या पद्धतशीरमध्ये शोध केला जातो. त्यानंतर ॲनालाइजमध्ये कन्क्लुजन काढलं जातं आणि रिपोर्टिंगमध्ये जो काही सगळा आराखडा आहे त्याचा रिपोर्ट केला जातो. म्हणजेच का, हे एवढे काय झालेले आहेत बघा, ह्याचे फेज झालेले आहेत, 6 फेज RMDFSचे. ठीक आहे, लक्षात आलं. तर हा नेक्स्ट मॉडेल बघा, हा एक मॉडेल झाला. आता नेक्स्टचा मॉडेल कोणता आहे बघा, ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेल. ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेल. ठीक आहे. तर ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेलमध्ये पण बघा कोणते कोणते ही याची डायग्रॅम आहे. त्याच्यामध्ये पण सेम आयडेंटिफिकेशन, त्यानंतरनं बघा प्रिपरेशन, त्यानंतरनं अप्रोच स्ट्रॅटेजी, त्यानंतरनं प्रिझर्वेशन, कलेक्शन, एक्झामिनेशन, ॲनालाइज, त्यानंतरनं प्रेझेंटेशन आणि रिटर्निंग इव्हिडन्स. त्यानंतरनं काय आहे बघा, लास्टचं रिटर्निंग इव्हिडन्स. ठीक आहे. तर हे कोणते फेज आहेत, तर ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेलचे हे काय आहेत बघा, फेज आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय बघणार आहे, आयडेंटिफिकेशन. तर आयडेंटिफिकेशनमध्ये सेम त्याचंच आपलं आहे बघा. फर्स्ट आपलं आयडेंटिफिकेशनमध्ये काय, की इट रिकॉग्नाइज अँड इन्सिडंट फॉर इंडिकेटर अँड डिटरमाइन इट्स टाईप्स. सेम मग असं जसं होतं तसंच आहे. इट रिकॉग्नायझेशन अँड इन्सिडंट फ्रॉम इंडिकेटर्स ऑर डिटरमाइन इट्स टाईप्स. म्हणजे काय, की जो काही इन्सिडंट आहे तर तो इन्सिडंट रिकॉग्नाइज करण्यासाठी आणि कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या टाईपचा आहे तर ते ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, डिटरमाइन केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, प्रिपरेशनमध्ये काय होतं बघा, इट इन्व्हॉल्व्स द प्रिपरेशन ऑफ टूल्स, टेक्निक्स, सर्च वॉरंट अँड मॉनिटरिंग, ऑथरायझेशन अँड मॅनेजमेंट सपोर्ट. म्हणजे याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व केलेले आहेत बघा, प्रिपरेशनमध्ये काय असणार आहे, टूल्स असणार आहेत. काय टूल्स लागणार आहेत आपल्याला, कोणती टेक्निक लागणार आहे आपल्याला ते आयडेंटिफाय करून घेण्यासाठी. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेलमध्ये आपल्याला क्राईमचं डिटरमाइन करणार आहे आपण, तर त्याच्यामध्ये कोणते टूल्स लागणार आहेत, कोणती टेक्निक आपण यूज करणार आहे, तर त्या गोष्टीचं ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, प्रिपरेशन स्टेजमध्ये प्रिपरेशन करायचं आहे. सर्च वॉरंट हा लागणार आहे आपल्याला. अँड मॉनिटरिंग द ऑथरायझेशन, आणि ऑथरायझेशन जे काय आहे तर त्याची मॉनिटरिंग. त्यानंतरनं मॅनेजमेंट सपोर्ट, त्यानंतर मॅनेजमेंट करण्यासाठी जो काही सपोर्ट लागणार आहे तर ह्या गोष्टी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत कशामध्ये बघा, प्रिपरेशनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे बघा, अप्रोच स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे बघा, फॉर्म्युलेटिंग procedures and approach to use in order to examine the collection of untailed untainted
evidence while minimizing the impact to the victim. ठीक आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा, अप्रोच स्ट्रॅटेजीमध्ये एखाद्या कोणता पण आपला कोण असणार आहे बघा, पीडित म्हणजे कोण, की कोणावर आपण तो क्राईम कोणती व्यक्ती आहे, तर ती एखादी पीडित व्यक्ती आहे, जी कोणी क्राईम केलेली आहे, तर ती व्यक्ती, तर त्यांच्यावर कोणता परिणाम होणार आहे, तर त्याच्यावर आपल्याला कमीत कमी परिणाम करण्यासाठी त्यांच्यावर कुठला पुराव्याचा संग्रह, म्हणजे कुठला पुरावा आपण काय इम्पॅक्ट, म्हणजे त्यांच्यावर कुठला इम्पॅक्ट होणार आहे, तर तो इम्पॅक्ट मिनिमाइज करताना कुठला आपल्याला पुरावा, म्हणजे कोणता आपल्याला पुरावा तिथं कलेक्ट करताना जास्तीत जास्त करण्यासाठी कार्यपद्धती आपल्या ज्या आहेत तर त्या तयार करायला लागणार आहेत. म्हणजे बघा, एखादा इव्हिडन्स आहे, तर तो इव्हिडन्ससाठी तर त्याचं जो काही इम्पॅक्ट आहे, तर तो इम्पॅक्ट मिनिमाइज करण्यासाठी कुणावरचा जो कोणी आय विटनेस वगैरे असतो माहिती आहे का, म्हणजे पीडित वगैरे असतो, तर त्याच्यावर होणारा परिणाम आपल्याला मिनिमाइज करत असताना जे काही पुरावे आपल्या आहेत, कलेक्ट केलेले जे काही पुरावे आहेत, तर ते जास्तीत जास्त करण्यासाठी जी काही पद्धत आपण तयार करणार आहे, तर ते म्हणजे आपलं काय असणार आहे बघा, अप्रोच स्ट्रॅटेजी ही त्याची काय असणार आहे बघा, प्रोसिजर असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे बघा, प्रिझर्वेशनमध्ये पण काय आहे बघा, की इट इन्व्हॉल्व द आयसोलेशन, सिक्युरिंग अँड प्रिझर्विंग द स्टेज ऑफ फिजिकल अँड डिजिटल इव्हिडन्स. फिजिकल अँड डिजिटल इव्हिडन्स जे काही आयसोलेशन असेल, सिक्युरिंग किंवा प्रिझर्विंग स्टेज आहे, तर ते सगळे ह्याच्यामध्ये प्रिझर्वेशनमध्ये काय केलेले आहे बघा, इन्व्हॉल्व केलेले आहेत. ठीक आहे, हे काय झालं बघा, नेक्स्ट प्रिझर्वेशन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, कलेक्शनमध्ये पण काय आहे बघा, रेकॉर्ड. कसला रेकॉर्ड, द फिजिकल सीन्स अँड डुप्लिकेट डिजिटल इव्हिडन्स आणि फिजिकल जे काही सीन्स असेल, तर त्याचा रेकॉर्ड कशासाठी, युजिंग द स्टँडर्डाइज आणि एस्क्रिप्टेड प्रोसिजरसाठी. रेकॉर्ड म्हणजे कलेक्शनमध्ये काय होतं बघा, दिस इज टू द रेकॉर्ड द फिजिकल सीन अँड डुप्लिकेट द डिजिटल इव्हिडन्स युजिंग द स्टँडर्ड अँड एस्केप्टेबल प्रोसिजर्स. स्टँडर्ड आणि एस्केप्टेबल प्रोसिजरसाठी जे काही यूज करणार आहे आपण, तेच ते फिजिकल सीन्स अँड डुप्लिकेट डिजिटल इव्हिडन्सचे रेकॉर्ड्स कशामध्ये असणार आहे, कलेक्शनमध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, एक्झामिनेशनमध्ये काय होतं, an in-depth systematic search of evidence relating to the suspected crime. This focus on identifying and locating potential evidence. म्हणजेच सेम काय होतं बघा, एखादी घटना तपास करत असताना त्याच्या संदर्भात आपण जो काही पुरावा असतो, तर त्याचा आपण काय करणार आहे, इन डेप्थमध्ये त्याचं आपण काय करणार आहे, सर्च करणार आहे त्या एव्हिडन्सचा, म्हणजेच काय, एक्झामिनेशन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲनालाइजमध्ये काय होतं बघा, धिस डिटरमाइन द इम्पॉर्टन्स अँड प्रोबॅटिव्ह व्हॅल्यू टू द केस ऑफ द एक्झामिनड प्रोडक्ट. म्हणजे काय येतं बघा, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, डिटरमाइन केलं जातं काय, इम्पॉर्टन्स अँड प्रोबॅटिव्ह व्हॅल्यूज टू द केस ऑफ द एक्झामिनर प्रोडक्ट. जे काही एक्झामिनड प्रोडक्ट आहेत, तर त्या केसमधले डिटरमाइन केलं जातं, इम्पॉर्टंट आणि प्रोडक्टिव्ह व्हॅल्यूज डिटरमाइन केलं जातं, म्हणजेच काय केलं जातं बघा, ह्याच्यामध्ये ॲनालाइज केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, प्रेझेंटेशन म्हणजे काय तर समरी आणि एक्सप्लेनेशन ऑफ कन्क्लुजन. जो काही कन्क्लुजन आहे, तर त्या कन्क्लुजनचं पूर्ण समरी आणि त्या कन्क्लुजनचं एक्सप्लेनेशन, म्हणजेच काय येतं बघा, प्रेझेंटेशन. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, रिटर्निंग इव्हिडन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं बघा, फिजिकल अँड डिजिटल प्रॉपर्टी रिटर्नर टू द प्रॉपर ओनर. जो कोणी प्रॉपर ओनर आहे, तर त्या प्रॉपर ओनरला त्याची फिजिकल अँड डिजिटल प्रॉपर्टी रिटर्न देणे, म्हणजेच काय ते बघा, रिटर्निंग इव्हिडन्स. म्हणजे काय, एखादा डेटा आपण ह्या सगळ्या गोष्टी कशाचं बघतो, की डिजिटल फॉरेन्सिसच्या रिलेटेड जे काही क्राईम्स आहेत, तर ते सायबर क्राईमला आपण ट्रॅक करण्यासाठी आपण डिजिटल फॉरेन्सिस यूज करून त्यांना आपण काय करतो, ट्रॅक करतो. आणि तो ट्रॅक करून तो
काय केला जातो, त्या क्राईमला आपण काय केलं जातो, आपण तिथून शोधून काढला जातो आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या काय आहेत बघा प्रोसिजर आहेत. ठीक आहे. म्हणजे बघा की जे काही पॉईंट्स आपण बघितले, जे काही फेज बघितले, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी बघणार आहेत, त्या साठीच बघणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा की जो कोणी आहे प्रॉपर ओनर आहे, तर त्या प्रॉपर ओनरला तो फिजिकल अँड डिजिटल प्रॉपर्टी रिटर्न करणे म्हणजेच काय, ते रिटर्निंग एव्हिडन्स. प्रॉपर ओनरला म्हणजे कोण ओनर एक आहे आणि डेटा हॅक केलेला एक आहे, मग तो सगळा डेटा जो काय हॅक केलेला आहे तर तो काढून घेणे आणि त्या प्रॉपर ओनरला देणे म्हणजेच काय, फिजिकल अँड डिजिटल प्रॉपर्टी रिटर्न टू द प्रॉपर ओनर. तर ह्या सगळ्या पॉईंट्स आपण कशामध्ये बघितले बघा, की फर्स्ट कशामध्ये बघितले बघा, ADFM. ADFMचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेल. तर त्याच्यामध्ये टोटल किती बघा फेस होते, तर टोटल 9 फेस होते ADFMमध्ये. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट आयडेंटिफिकेशन, त्यानंतरनं प्रिपरेशन, अप्रोच स्ट्रॅटेजी, त्यानंतरनं काय होतं बघा, अप्रोच स्ट्रॅटेजी, त्यानंतरनं बघा प्रिझर्वेशन, त्यानंतरनं नेक्स्ट कलेक्शन, एक्झामिनेशन, ॲनालाइज आणि प्रेझेंटेशन आणि रिटर्निंग एव्हिडन्स. तर हे 9 फेस होते बघा कशामध्ये, ॲब्स्ट्रॅक्ट. कोणता पॉईंट होता आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेलमध्ये, ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेलमध्ये. लक्षात आलं. तर हे पॉईंट्स इथं संपलेलं आहे बघा. 2 आपण मॉडेल बघितले, एक म्हणजे आपण ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल मॉडेल्स आणि दुसरं म्हणजे काय बघितलं बघा, RMDFR म्हणजेच काय, की रोड मॅप फॉर डिजिटल फॉरेन्सिस रिसर्च, रोड मॅप फॉर डिजिटल फॉरेन्सिस रिसर्चर्स आणि ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेल, ॲब्स्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिस मॉडेल. ठीक आहे. लक्षात आलं. तर इथं बघा आपला हा पॉईंट काय झालेला आहे, संपलेला आहे. लक्षात आलं. थँक्यू.